उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। महायुती म्हणून निवडणूक लढवण्याबाबत बैठकीत चर्चा। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचीही उपस्थिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजपासून अंतिम सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंचं आव्हान। पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा, निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपमध्ये आमदार राणा जगजितसिंग पाटलांच्या नेतृत्वात आरोपी संतोष परमेश्वरचा भाजप प्रवेश। दिल्ली स्फोटासंदर्भात मोठी माहिती समोर। आत्मघाती हल्ला नव्हता तर स्फोटकं पकडली जातील या भीतीनं स्फोट घडवून आणल्याची सूत्रांची माहिती। बॉम्ब तयार झाला नसल्याचा तपास यंत्रणांचा निष्कर्ष। दिल्ली स्फोटाबाबत केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये। आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक। स्फोटाचा तपास आणि रणनीतीवर चर्चा होणार। महाराष्ट्र एटीएसचा मुंब्र्यातील 4 घरांवर छापा। दोघांची कसून चौकशी। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही जप्त। दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याचा संशय। बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएसाठी आनंदाची बातमी। सर्व पोलचा पुन्हा एनडीएला कौल तर महागठबंधन मॅजिक फिगरपासून दूर। चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्यानंतर अंजली दमानियांची आज पत्रकार परिषद। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट करणं। आता पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची सीईटी वर्षातून 2दा। मंत्री चंद्रकांत पाटील यांची मान्यता। राज्यातील मुलांनाही 2 प्रवेश परीक्षांमधून 2 संधी मिळणार। अभिनेता गोविंदावर जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू। घरात अचानक बेशुद्ध पडल्यामुळे गोविंदा रुग्णालयात दाखल। गायिका पलक मुच्छलची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। 3800 मुलांवरील हृदय शस्त्रक्रियेसाठी योगदान। पलकच्या सामाजिक कार्याचं सर्व स्तरातून कौतुक।